अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ घेतली। यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। आजच्या शपथविधीवेळी पार्थ पवार यांनी वडील अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट परिधान केलं होतं। शिवाय अजित पवारांचा चष्मा देखील पार्थ पवार यांनी घातला होता। अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवार यांनी सांभाळली। मात्र सुनेत्रा पवार या खासदार होत्या, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागी पार्थ पवार यांना खासदारकी देण्यात आली आणि आज पार्थ पवार यांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली। सगळ्यांना म्हणजे दादा नाही राहिले त्यामुळे थोडं अफसोस पण आहे, स्वाभाविक आहे। ते दादा राहिले असते आणि पार्थची शपथ झाली असती तर त्यांना अधिक आनंद वाटला असता। ठीक आहे, नियती आहे। माझी पार्थला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद। तर अजित पवारांचं प्रतिबिंब आम्हाला पार्थ पवारांमध्ये दिसतं, असं राष्ट्रवादीचे नेते धीरज शर्मा यांनी म्हटलंय। बिल्कुल, देखिए हमें तो हमेशा अजीत दादा की छवि उनमें दिखाई देती है और एक युवा चेहरे को संसद में जाने का मौका दिया है पार्टी ने। हम लोगों के लिए बड़ी खुशी की बात है। सब लोग बहुत खुश हैं, पार्टी के लोग बहुत खुश हैं, ख़ास तौर पे युवा वर्ग बहुत ज़्यादा खुश है। महाराष्ट्र से लेकर देश पे सभी लोग बहुत ज़्यादा खुशी मना रहे हैं कि एक युवा चेहरे को मौका मिला और जिस तरीके से उनकी शुरुआत हुई है, हम आने वाले समय में एक भविष्य में एक बड़ा युवा चेहरा हम लोग देख रहे हैं।